काय विचारतो वगैरे. काय करायचंय? पावट्यांची घेतलेली मुलाखत इंटरव्ह्यू घेणार. तर नमस्कार, आज आपण पावटोलोजीच्या निमित्ताने पावट्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. तर सुरुवात करूयात. तर नमस्कार, तुमची इन्स्टिट्यूट, तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येणार आहे, तर आम्हाला काय गरज तुमच्या इन्स्टिट्यूटची हे आधी तुम्ही आम्हाला सांगा. बघा, आमच्या इन्स्टिट्यूटची ना सध्या तर काळाची गरज आहे, फक्त तुमचीच असं नाही, काळाची गरज आहे. आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये एकदम असा खास असा स्टुडंट आहे, अंशा नावाचा. तर तो आहे आमच्याकडचा ग्रॅज्युएट, फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहे. तर त्याची आमचा मोहरकी आहे तो. त्या अंशाची जर तुम्ही बायोग्राफी वाचली तर तुम्ही तिकडेच सोल्ड होऊन जाल की हा चला ऍडमिशन पाहिजे. अंशाला भेटायला लागणार आहे एकदा. अंशाला भेटलं पाहिजे, अंशाचे पुतळे बांधले पाहिजेत चौकात, माझं तर म्हणणं आहे. आणि तुला याच्यात ॲडमिशन घेतल्यानंतर तुला ॲज ए स्टुडंट ह्याच्यामध्ये काय अनुभव आले या इन्स्टिट्यूशनमध्ये? लय खतरनाक अनुभव आले, की असे अनुभव आले की बाकीच्यांचे अनुभव बघून मला असं झालं की यार माझ्याकडे एवढे अनुभवच नाहीत, एवढे बाकीच्यांकडून मी अनुभव घेतले. उत्तर दिले. छान अनुभव छान होता. आणि जसे हे म्हणते अंशा, म्हणजे एक आम्हाला मोहरक्या हे मित्र, वाटाड्या, गाईड, म्हणजे सगळं येतो आमचं. तुझ्या बरोबरचे जे स्टुडंट्स होते, ज्यातले 3 स्टुडंट्स आता आपल्या बरोबर नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर तुझा रॅपो किंवा तुमचं भांडण कसं व्हायचं ते आम्हाला काहीतरी सांगाल का? भरपूर भांडणं, भरपूर प्रेम. कोण होते स्टुडंट? एक तर देवा, सुयश, दया सॉरी देवा का माहिती, एवढा राग आहे भरलेला की नाव पण चुकीचं घ्यायचंय. अजून अपूर्वा. आम्ही धिंगाणा केलाय फार. नाही ते तर अंशाजी आहेत. अंशाजींबद्दल तर काही बोलायचं नाही. या ठिकाणी एकच वादा, अंशा दादा. असं बोंबलत हिंडायचो आम्ही. हो, आम्ही असंच बोंबलत हिंडायचो, मारामाऱ्या करायचो, तमाशे करायचो. आणि खूप चांगलं शिक्षण झालंय आमचं. तुम्ही या शिक्षण केलेलं. मग तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये भाईगिरी आपण नेहमीच बघतो, ताईगिरी बघायला मिळणार. हो, ताईगिरी तर बापरे खूपच उत्तम, गरजेची आहे ती आत्ता ताईगिरी असणं. कारण बिचाऱ्या ज्या आपल्याकडे महिला आहेत त्या उगाचच काही कुणाचं ऐकून घेत असतील, तर त्यांनी ही ताईगिरी शिकावी, आत्मसात करावी, ती इम्प्लिमेंट करून त्याचे परिणाम काय होतील ते जेव्हा कळतील त्यात सतत ते वापरून स्वतःची कामं करून घ्यायची. आपण प्रोड्युसर्सना सांगू शकतो की स्पेशल महिलांसाठी, मुलींसाठी शोज लावा. हो, ताईगिरी शिकण्यासाठी उत्तम संधी आहे. हे लेक्चर तुम्ही नक्की करा. आणि तायांसाठी खास दरात शो लावला तरी चालेल, नाही का? पाहिजेच ना, पाहिजे तसं ती पद्धत आहे आपल्याकडे, त्यामुळे ते पाहिजे. तायांकरता एक खास पाहिजे. लाडकी ताई म्हणल्यावर लाडक्या ताईला पाहिजे विषय. खास मुलींसाठी आव्हान बनतं. हे आव्हान एवढंच आहे तायांनो, पोरींनो, की आपलं सतत पावटींनो आपल्याला असं सतत वाटत राहतंय की असं दुय्यम स्थान दिलं जातं, किंवा असं म्हणलं जातं की नाही पोरच आहेत खरे पावटे, पोरांच्या हातात सगळ्या गोष्टी, पोरांच्या हातात पॉवर आहे. पण तसं नाही आहे. जागे व्हा. तुम्ही घेतली तर तुमच्या हातात ती पॉवर येऊ शकते, तुम्ही ते घेत नाही आहात. त्याच्यामुळे ती हातात पॉवर घ्या आणि 11 तारखेला चित्रपटगृहात या आणि ऍडमिशन घ्या. नुसतं भासवायचं पावर आहे. आपल्याला पाहिजे ते काम करून घ्यायचं, ते शिकायला नक्की या. तर तुम्हाला कळलं यांचा डाव काय आहे. आता तो उलटा पाडण्यासाठी तो त्याने विचारलेला नाहीये. तो जवळपास आता वेटरन आहे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव काय होता? मी खूप एक्सायटेड होतो. म्हणजे पार्थ सर बॉईज मधून तर आपल्या सगळ्यांना भेटीला आलेत, पण मी खूप एक्सायटेड होतो. डान्सला तर खूपच आमचं आणि म्हणजे डान्स मला यांचं बघायला मिळाला. मी पहाटे वगैरे फिरायला खूप म्हणजे मजा आली आणि खूप शिकायला मिळालं पार्थ सरांकडून. हो, सेम अनुभव. मी तर पहिल्याच दिवसापासून की पार्थ सरांबरोबर फोटो मिळेल का, चित्रपट राहू द्या बाजूला, एक फोटो मिळेल का, असे मध्येच फोटो काढायचो. एकदाही नाही कोणालाही नाही.
नाही नाही, पण खूप मजा आली ॲक्च्युली. आता म्हणजे आता खऱ्या अर्थाने सांगते की खरंच खूप मजा आली आम्हा सगळ्यांनाच. आता आमची सगळी होल गँग इकडे नाही आहे, पण आमची जी सगळी गँग होती, आमचा जो काय रॅपो तयार झाला आहे शूटिंगच्या दरम्यान आणि आमचं जे काय बॉन्ड एक बिल्ड झाला आहे, तर ते होल वावरी जावर प्रकार होता आणि खूप मजा आली. त्यामुळे एक काय म्हणू शकतो यादगार एक्सपिरियन्स असा हा होता. चित्रपटातलं एखादं जे गाणं आहे त्यावर जर तुम्ही गाऊ शकलात तर बापरे, हे थोडं अवघडून नाही, जाईल. नाही. ते सगळं कळेल तुम्हाला. थांबा हा जरा. प्रश्न सिलेबस बाहेरचा आहे. हा? झलक हवी आहे गाण्याची. नाही. अशी लाईव्ह झलक नाही मिळणार आहे ना. अंशा सर म्हणतील तसं. नाही नाही, मी म्हणत नाही, मला फक्त हे आठवते ते कशाबद्दल आहे. तर तुम्ही ह्याच्यात पण ट्रेलरमध्ये बघितलं असेल की एक पावटेश्वर महाराज आमच्याकडे आलेले आहेत. तर ते पावटेश्वर महाराजांची एक आरती आम्ही बनवलेली आहे पावट्याने. तर त्याच्यावर ते गाणं आहे जे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल आणि ते आवडेल तुम्हाला. हा. यू नेव्हर नो, तुम्ही ते नंतर आणि वापरता सगळ्या- गणपतीमध्ये. सगळ्या आरत्यांमध्ये तीच आरती वाजणार. पावटेश्वराच्या. चालेल, आपण 11 एप्रिलला नक्की चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा एन्जॉय करूया. Yes. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू. Thank you. थँक्यू.